स्वयंप्रभा महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बनवायला शिकणार आहोत। माझ्यासोबत आहेत सौ मंगलताई पटाडे, जे आपल्याला ह्या मास्कचे ट्रेनिंग देणार आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। काय सांगाल ताई, महिलांना कशा प्रकारे त्या मास्क बनवू शकतात घरच्या घरी? घरच्या घरी मास्क बनवण्यासाठी आपल्याला फार काही वस्तू लागणार नाहीयेत। घरी प्रत्येकाच्या घरी कपडा हा असतोच। तुम्ही कुठलाही कापड वापरा आणि त्यापासून मास्क बनवू शकता। त्याचा उपयोग तुम्हाला एकतर रोजगार निर्मितीसाठी होऊ शकतो किंवा घरातल्या सदस्यांना मास्क वापरण्यासाठी होऊ शकतो। तर बघूया आपण ते कसं बनवायचं, मास्क बनवायचे कसे ते। नक्कीच ताई। आता समजा विकत कापड आणून जर करायचं असेल तर 1 मीटर कपड्यामध्ये जवळजवळ इलास्टिक लावून जर मास्क बनवायचे असतील तर 9 मास्क होतात। ओके। किंवा एखाद दुसरा इकडे तिकडे पण होऊ शकतो। आपल्या अंदाजानुसार कटिंग, ज्याचं त्याचं कटिंग अंदाजानुसार थोडंफार। हे 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 कापड आहे, हे कोणतं आहे तुम्ही घेतलेलं? हे कापड कॉटनचं कपडा आहे। हे काय मी विकत वगैरे आणलेलं नाहीये। ओके। मी स्वतः शिवणकाम करते, त्यामुळे माझ्याकडे जे कपडा वेस्ट आहे त्यातून मी हा मास्क बनवण्याचा प्रयत्न चालू आहे। तर बघूया आपण हे कसं बनवायचं ते। तर मी इथे हा कपडा घेतलेला आहे 7 बाय 8चा। 7 इंच याची रुंदी आहे आणि 8 इंच याची लांबी आहे। तर हा आपण प्लेट टाकून बनवणार आहोत। तर मी हा ऑलरेडी कटिंग केलेला आहे। ही रुंदी आहे 7 इंच आणि ही लांबी आहे 8 इंच। तर आपण आता याच्या प्लेट टाकून घेऊया। अशा 1-1 इंचावरती प्लेट्स बनवून घ्यायच्या। पहा, अतिशय सोपं आहे। तुम्ही एकदा परत दाखवाल का ताई, प्लेट कशा घेतल्या, की ज्यांना यातली माहिती नाहीये त्या आपल्या भगिनींसाठी? आणि हा कपडा ही एकदम चांगला आहे, त्याच्यामुळे याला काही अस्तर वगैरे लावायची काही गरज नाहीये। जाड कापड आहे, जाड कापड आहे। तर बघा, याच्या प्लेट्स घ्यायच्या आपण। म्हणजे ज्याला शिवणकाम येते त्यांनी ड्रेसला किंवा स्कर्ट वगैरे त्याला जशा प्लेट्स घेतो ना तशाच घ्यायच्या आहेत। ज्यांना नाही येत, ज्या पहिल्यांदा करणार आहेत त्यांच्यासाठी हे सोपं आहे। बघून घ्या कसं करतेय। 1 2 आणि 3। हे सोपं आहे, फार सोपं आहे। प्रॅक्टिस करून बघा, तुम्हाला अवश्य जमणार आहे। नक्की आपण रुमालावर याचं ट्राय करून पाहू शकतो ह्या प्लेट्स कशा। तर मग आता याला शिलाई मारून घ्यायची। दोन्ही साइडनी प्लेट्सला शिलाई मारून घेऊया पहिली। नंतर याला लॉक करण्यासाठी आपण कपडा घेऊ, त्यातलाच कपडा आहे। तर बघा, 1.5 इंचाची ही मी पट्टी काढून घेते। हे किती आहे? 1.5 इंच। हा, 1.5 इंच रुंदीला आणि लांबीला याची जेवढी लांबी आहे तेवढं आपण घेऊया। तर हे इकडचं लॉक करून प्रथम, हे फार सोपं आहे। आणि एक बाजू तयार झाली आहे मास्कची। आणि अशाच प्रकारे आपण ह्या मास्कची दुसरी बाजूही तयार करणार आहोत, शिवून घेणार आहोत ती। लांबीला लावण्यासाठी जी मास्कची लांबी आहे तिला पण आपण लॉक करणार आहोत। त्यासाठी सुद्धा 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची। माप थोडं इकडं तिकडं झालं तर काही बिघडत नाहीये, त्याच्यामुळे फार काही
तरी मास्क छान होणारच. अगदी तंतोतंत मापाचं जे मेजरमेंट आहे त्याचं पालन करायला हवं अशी कोणतीही अट नाही. हे असं दुमडून घ्यायचं म्हणजे हेही लॉक होऊन जाते. त्याला काही फार काही वेळ लागत नाही. हो अगदीच. मला वाटतं 5 मिनिट नाही झालेत अजून आपण बनवायला घेतलं आणि ऑलमोस्ट हे पूर्ण होत आलेलं आहे. हो, दिसायला पण किती आकर्षक सुंदर असा मास्क वाटतोय. ताई याला आपण इलास्टिक लावणार आहोत की आता नॉट त्याला लावणार? इलास्टिक लावणार आहोत. तर इलास्टिक आतल्या साईडनी लावायचं. आतून जी बाजू येते आपण टीप मारलेली त्या साईडनी लावायचं म्हणजे बाहेर दिसणार. ही तुम्हाला सोपी पद्धत सांगितली, बिना अस्तरचं आणि सोपी पद्धत. आणि मला वाटतं जाड कापड असल्यावर अस्तरची त्याला काहीच गरज नाहीये. काही गरज नाहीये. आता इथे आपण इलास्टिक जोडूया. ही जी शिलाई आहे याच्यावरती इलास्टिक आपण 25 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर घेतलं तरीही ते परफेक्ट बसतंय. त्याला रफ करून शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडनी पण तसंच. इलास्टिक आपण आतल्या साईडनी लावलेलं आहे त्याच्यामुळे ते बाहेर दिसायचा काही प्रश्नच येत नाही. दोन्ही साईड आणि अशाच प्रकारे त्याची दुसरी बाजू सुद्धा इलास्टिक लावून घेणार आहोत. 25 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर. लहानांसाठी 20 घेतलं तरी होऊन जातं. ओके. हां, घरच्या घरी आपल्या मुलांसाठी आपण छान असे मास्क बनवू शकतो आपल्या आवडत्या त्यांच्या आवडीच्या रंगामध्ये. आणि हे अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये छान असं मास्क तयार आहे. आपण पाहू शकता. आता हे मी तुम्हाला लावून दाखवते. हे बघा, वर पाहत आहे माझ्याकडे. पहा, पूर्ण फेस कव्हर होणारं छान सुंदर असं हे मास्क तयार आहे आणि खूप कम्फर्टेबल. तुम्ही तुमच्या आवडत्या कपड्यामध्ये ते बनवू शकता. तर नक्की बनवून पहा. दुसरा आपण आणखी एक दुसरा प्रकार बघणार आहोत. तर तो आपण आता नॉडचं मास्क बनवणार आहोत. त्याला कापडी दोऱ्यांनी ज्यांना इलास्टिक काही गरज नाहीये. तर ते कसं बनवायचं ते मी आता दाखवते. त्याच्यासाठीही आपण पहिलं जे घेतलं होतं मेजरमेंट तेच घ्यायचं आहे. रुंदी 7 इंच आणि लांबी 8 इंच. थोडंफार इकडं तिकडं झालं मापामध्ये तर काही फरक पडत नाही. ओके ताई. तर हे बघूया. यालाही तसंच पहिला ज्या मास्कला आपण प्लेटी टाकल्या होत्या तशाच प्लेटी यालाही टाकायच्या आहेत आपल्याला. सगळी प्रोसेस सेम आहे का? फक्त तुम्ही इलास्टिक ऐवजी त्याला नॉट बांधणार? आता याला आपण समजा ज्यावेळेस आपल्याकडे इलास्टिक नाहीये तर त्यावेळेस नॉट बनवून नॉट लावून आपण त्याचा वापर करू शकतो. इलास्टिक साठी मास्क बनवायचं अडून राहा. पुन्हा एकदा ते खोलून सावकाश फोल्ड करून दाखवत मी विनंती करते तुम्हाला. हे पहा, तुम्ही आतल्या बाजूने त्याला शिलाई दिलेली आहे. एकदा दुमडायचं आणि परत शिलाईवरती दुमडून डबल शिलाई मारून घ्यायची. आतल्या बाजूने पॅक करून घ्यायचे मास्क. हे झालं दोन्ही साईडनी लॉक. आता आपण नॉड साठी लांबी 25 ते 30 इंच घ्यायची आहे लांबी याची पट्टी आणि रुंदीला 2 इंच. लांबीला आपण 25
25 इंच लांबी आणि 2 इंच रुंदी घ्यायची आहे. 25 ते 30 इंच रुंदीला लांबी आणि 2 इंच रुंदी घ्यायची आहे. याचा मध्य घ्यायचा इकडे आणि याचाही मास्कचाही मध्य इथे त्याला कट केलेला आहे. हो छोटा. हे बरोबर दोन्ही पण एकावर एक ठेवून घ्यायचं आणि टीप मारून घ्यायची. हे आपण नॉडसाठी बनवत आहोत. हे आपण एक टीप मारून घेतली. आता लॉक करण्यासाठी पट्टी आणि मास्क दोन्ही त्याच्यासाठी हे एकदा फोल्ड करायचं, परत दोन्ही साईडने असं फोल्ड करून नंतर नॉड बनवून घ्यायची. दोन्ही साईडने फोल्ड केलेलं आहे. आता ही आपण नॉड बनवून घेऊया. बघू शकता कसं केलं आहे ते. फार काही अवघड नाहीये. दोन्ही साईडनी फोल्ड करून मधोमध दुमडून घ्यायचं आहे. तुम्ही तो कट का दिला ताई, समान अंतर यावं दोन्ही म्हणून का? नॉट दोन्ही साईडला समान यावी. म्हणजे त्या व्यतिरिक्त त्या कटचं काही त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये उद्देश. फक्त दोन्ही साईडनी नॉड सेम यावी. खूप खूप सुंदर फिनिशिंग पाहायला डोळ्यांना पहा किती सुंदर वाटतोय तो. आणि अशाच प्रकारे दुसरी बाजू पण आपण दुसऱ्या बाजूलाही करून घ्यायचंय. ते नॉच करून घ्यायचं. मास्कला पण सेम मध्ये पट्टीला आणि मास्कला छोटासा कट दिला, जेणेकरून अंतर दोन्हीकडून समान यावं. छोट्या छोट्या ट्रिक आहेत अगदी. हो, फार सोपं आहे. काही अवघड नाहीये. सेम तीच पद्धत आहे. दोन्ही साईडनी दुमडून घ्यायचं आणि बरोबर मधोमध टीप मारून घ्यायची. थोड्याशा सरावाने मला वाटतं कुणीही महिला हे मास्क सहज कुणाला शिवता येत नाही, शिलाई कामाचं काहीही ज्ञान नाहीये, ती महिला सुद्धा हे करू शकते. फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे, जास्तही नाही. हे बघू शकता, फार अवघड नाहीये, खूप सोपं आहे आणि खूप सोपं करून सांगत आहोत. हे आपण वॉश करून परत वॉशेबल आहे, वापरू शकतो. हे बघा, हे छान असं मास्क रेडी आहे. बघू शकता किती सुंदर झालंय ते. खूप छान. इलास्टिक वाचून याचं काही अडलेलं नाहीये आणि वापरायलाही सोपं, लावायलाही सोपं. बघू शकता. आणि हे ताईंनी स्वतः लावून दाखवलेलं आहे आपल्याला, की जे विदाऊट इलास्टिक लाडीचे कापडापासूनच बनवलेल्या हे छान असं मास्कची पूर्ण फेस कवर होतं आहे त्यातून, आणि मागे ते बांधलेले आहेत, ते वापरायला सोपं. खूप छान. ताई, तिसरा प्रकार तुम्ही कुठला दाखवाल मास्कमध्ये? आता मी तुम्हाला एक 3D प्रकार दाखवत आहे मास्कचा. ओके, मास्कमध्ये पण 3D, कारण आता सध्या 3Dचा फार जमाना आहे. हो, त्याच्यामुळे मास्क पण तुम्हाला मी 3D बनवायचं कसं ते सांगते. तर सगळ्यात प्रथम आपण कपडा कसा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवते.
सर्वप्रथम आपण 9 इंच रुंदी 9 इंच आपण लांबीला घेणार आहोत. 9 इंच लांबी आहे लांबी. कपड्याची. हो. आणि रुंदी आणि रुंदी ही तेवढीच घेणार आहोत. 9 लांबी रुंदी दोन्ही 9 इंच. हो. 3D मास्क 3D बनवण्यासाठी. मास्क बनवण्यासाठी नाव हे मी तुम्हाला नावामुळे एक्साइटमेंट वाढली आहे खरं तर ह्या मास्क विषयी. 9 इंच आपण रुंदीलाही 9 आणि तुम्ही टेलर आहात त्यामुळे सफाईदारपणे तुमची हात चालतोय तो कातर वगैरे. आमच्या नवशिका असतील काही नाही, एकदा फक्त लक्ष देऊन बघा, हं. सगळ्यांना जमणार आहे. फार काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. ते मी परफेक्ट 9 इंचाचं कटिंग करून घेते प्रथम. तर असे मार्क करून घ्यायचे चॉक अवेलेबल असेल त्याने. मेजरमेंट टाकून बरोबर 9 इंच. तर तुम्ही बघू शकता हे थोडंसं जास्त होतंय, पण आपण शिलाई ॲडजस्ट करूया. एक साईड थोडासा कॉर्नर थोडा जास्त आहे. असे आपल्याला कपड्याचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. अच्छा, 9 इंच रुंद 9 इंच लांबी असे 2 आहे. हो, 2 तुकडे घ्यायचे आहेत. समान एक कपडा कापला की त्यावर त्याच्यात सोपा आहे दुसरा तुकडा काढून घेणं. दुसरा तुकडा काढून घ्यायचा. कापड शक्यतो कॉटनचा असावा. कॉटनचा कपडा असावा. अं, पॉलिस्टर वगैरे असेल तर गरम होतं, म्हणून कॉटनचा घ्यायचा. तर आता हा चौकोन तयार झालेला आहे 9 बाय 9चा. तर इथे आपण काय करणार आहोत, 1.5 इंच इकडे प्रत्येक कोपऱ्यात आणि 1.5 इकडे, 1.5 इंच इकडे. तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच असं प्रत्येक कोपऱ्यात बनवून घ्यायचं. खूण मी करून घेते, दाखवते तुम्हाला. प्रत्येक कोपऱ्यामध्ये असं प्रथम तर हे झालं. प्रत्येक कोपरा आपण 1.5 इंचाने मापून घेतलेला आहे. तर हे सरळ इथे रेष मारून घ्यायची. बघू शकता 1.5 इंचाचे हे मार्क आहे. जे मार्क केलेलं आहे तिथे रेष मारून घ्यायची. ही कशासाठी तर मी तुम्हाला ते नंतर सांगणारच आहे. फार सोपं आहे, याच्यात काही अवघड नाहीये. आता हे कट करून घ्यायचे. काय करायचं आहे, आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता कसं कट केलं आहे ते. 1.5 इंचांवर मार्क केलेले आणि ते नंतर जोडून ते त्रिकोण आपण काढून घेतलेत. हो, तर आपण आता हे लॉक करायचे आहे. शिलाई मारून हे पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे. बघू शकता शिलाई कशी मारते ते. अतिशय सोप्या पद्धतीने काही तुम्ही मास्क बनवायला महिलांना शिकवत आहात. अशा प्रकारे सर्व बाजूंनी शिलाई मारून घेतली आहे. ही दाब टीप आहे का ही? नाही, शिलाई आपण हे लॉक करून घेतले. आता हे उलटवून घ्यायचं आहे. अच्छा, एक कोपरा आपण शिलाई ओपन मारायचा ठेवलाय. रिकामा हा एक ठेवलेला कोपरा आहे. ओपन ठेवलाय, ते आता आपण उलटवून घेऊया.
हे पूर्णपणे व्यवस्थित ओपन करून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडने. आता याच्यावरती परत आपण दाब टीप देणार आहोत. तो ओपन जो कोपरा होता तो पण याच्यामध्ये तो आपण शिलाईमध्ये शिलाई मारून असा चौकोन तयार होतो. नंतर ह्या ठिकाणी आपण फोल्ड करून घेणार आहोत. काही पुन्हा एकदा ते हा शिलाई मारलेला जो आपण 1.5 इंचाचा इथे कोपरा तयार करून घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण दुमडवून घेणार आहोत. किती इंचावर वगैरे असं काही आहे का त्याचं? हे जे आहे आपण इथे खून केलेली आहे बघा, इथे त्यावरच तो फोल्ड येणार आहे. फोल्ड येणार आहे. ह्या बाजूनेही तसंच सेम दुसऱ्या बाजूने. इथे एक चून घ्यायची आहे आपल्याला, एक प्लेट टाकून घ्यायची मध्ये. बघू शकता एकच टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने तर ह्याला इलास्टिक लावायचं आहे. तर आपण ह्याला इलास्टिक लावणार आहोत. तर आतल्या साईडलाच इलास्टिक लावायचं आहे दोन्ही साईडनी. बघू शकता यामध्ये पूर्ण चेहरा आपला कव्हर होतो ह्या मास्कमुळे. फक्त डोळे तेवढे उघडे राहतात. इलास्टिक आपला 25 ते 20 सेंटीमीटरचं आपण ठरल्याप्रमाणे ते घ्यायचं. हे झालं आपलं 3D मास्क तयार. तुम्ही बघू शकता.
पूर्ण चेहरा याच्यामध्ये कव्हर होत आहे. सेफ्टी महत्वाची. हो, आणि एक पूर्ण- वेगळ्या पूर्ण प्रकारचा. चेहरा. तर 3 प्रकारचे मास्क आपले बनवून झाले आहे. आता चौथा प्रकारचा मास्क आपण बनवणार आहोत. ताई, आता कोणत्या प्रकारचा मास्क बनवायला शिकवणार आहात आता महिलांना? आपण चौथा प्रकार शिकणार आहोत, जो मेडिकलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये वापरला जातो. N95 प्रकारचा मास्क. तो आपण घरगुती कसा बनवायचा आणि तो आपल्याला घरी धुताही येईल आणि वापरता येईल. नक्की. त्याची मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहे. तर बघा, त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे इथे. कॉटनचं कापड आहे ना? कॉटनचा कपडा आहे. तर याचं मी मेजरमेंट सांगते तुम्हाला. हा जरा थोडासा लक्ष देऊन बघा. तर याची रुंदी आपण 9.5 आणि लांबी ही 9.5 बाय 9.5चा कापड घेतलेला आहे. चौकोन एक करून घेतलेला आहे, कटिंग करून. तर हे मी ऑलरेडी कापून घेतलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे कापून कुठल्याही कॉटनच्या हो, कपड्यापासून कुठल्याही तुम्ही कॉटनच्या 9.5 बाय कपड्यावरती 9.5चं माप 9.5 घेऊन कापून घ्या. चौकोनी याचा कपडा. आपण आता त्रिकोण बनवणार आहोत. हे बघा, हा असा आपण बनवणार आहोत. ही एक घडी झाली. आता याची परत एक घडी करणार आहोत. हे बघा, हा असा त्रिकोण. असं आपण अनेकदा शाळेमध्ये, मला वाटतं, कागदाची आपण- होडी हो, बनवताना हो, अनेकदा हो, केलेला हो, आहे. शाळेमध्ये बनवलेला आहे किंवा आताही बनवू शकतो, का त्या लहान मुलासाठी बनवून देऊ शकतो. हे बघा, आता याचं आपल्याला राऊंडमध्ये कटिंग करायचं आहे. तर हा जो पॅसेज आहे, हा इथे आपण खूण करून घेऊया. आता हे आपण 9.5 ठेवलेलं आहे. तर 9.5चा अर्धा घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता, 9.5चा अर्धा म्हणजे 4.25. तर इथे आपल्याला 4.5 ते 4.5चं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे बघू शकता इकडे. हे असं राऊंडमध्ये कट करण्यासाठी. साडेचार ते 4.25 म्हणजे 9.5चा किंवा 9.5 आपण जे घेतो त्याचा अर्धा. मला वाटतं ते कर्कटक असलं तर त्याने हो, पण आपण त्याने होऊ शकतं, पण टेपनेही होऊ शकतं. एवढं काही अवघड नाहीये. फक्त थोडंसं लक्षपूर्वक बघा. हे 4.5 आपण हे असं बनवून घेतलेलं आहे राऊंड शेप मध्ये. तर हे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपण असं कट करून घेतलेलं आहे. इकडे बघू शकता, हे पूर्ण सगळ्या बाजू सारख्या आलेल्या आहेत. हे असं परत आपल्याला ह्या बाजू ओपन करायच्या आहेत. हे जे आहे, ही जी घडी दिसते, ह्या परत ओपन करून घ्यायच्या. इथे परत कटिंग करायचं आहे. दिसतंय शेवटपर्यंत. हो. त्याला हेही कटिंग, इकडची बंद बाजू पण आपल्याला कटिंग करायची आहे. हे झालं आपलं कटिंग. आता याचे 4 पार्ट निघतायत, बघू शकता. एकाच मापाचे. एकाच मापाचे 4. आता इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. शिलाई मारून बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता, फार सोपा प्रकार आहे. एकदा लक्षात घेतल्यावरती तुम्हाला नक्कीच जमणार आहे. फक्त एका बाजूने लॉक केलं नाही, लॉक करून घेणार आहोत. इकडे शिलाई दोन्ही पण, ही आणि ही दोन्ही उसो. आता आपण याला शिलाई मारून घेणार आहोत. आता याला आपण कटिंग झालेलं आहे. आता याला आपण शिलाई मारून घेणार आहोत राऊंड बाजूने. राऊंड बाजूने.
शिवल्यावरती हे असं दिसेल, बघू शकता. सेम अशाच प्रकारे दुसरी बाजू पण करून घ्यायची आहे. सेम अशीच. आपण याच्या नॉट बनवून घेऊया. दोन्ही साइडनी फोल्ड करायचं, परत मध्ये प्रथम आपण नॉट बनवून घेतोय. नॉट बनवून झाले आहेत. आता हे दोन्हीही भाग, हे जे दोन भाग आपण शिलाई मारून घेतलेले आहेत, हे आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. जोडते कशी ते बघा. हे बरोबर मध्यावरती यायला हवं. तर हे लॉक करून घ्यायचे, शिलाई मारून घ्यायची. इथे पण राऊंड शेप मध्ये शिलाई मारायची आहे, जसा कपड्याचा शेप आहे. बघू शकता. सर्व बाजू पॅक करायचं. एक बाजू ओपन ठेवायची, एक थोडी बाजू ओपन ठेवायची. इथे थोडंसं ओपन ठेवायचं आहे कपडा उलटवून घेण्यासाठी. हे बघा, बघू शकता. हे तुम्हाला असं उलटवायला जमत नसेल तर आपण पेनच्या रिफिलने वगैरे उलटवू शकता. हे इथे आपण उलटवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. याचं मेजरमेंट तुम्ही थोडंसं जास्तही घेऊ शकता. मी 9चं घेतलेलं आहे, तुम्ही 10चंही घेऊ शकता. 10चाही चौकोन तयार करून बनवू शकता. हे लहान मुलांच्या, हो, हे थोडंसं लहान मुलांसाठी मी बनवून दाखवते, कारण लहान मुलं काही मोठं मास्क ठेवत नाहीत, सारखं काढ घाल करत असतात, म्हणून त्यांच्यासाठी मी थोडंसं लहान साईजचं दाखवते. तर याला आपण वरून दाब टीप देणार आहोत. ही जी ओपन बाजू आहे तीही आपण दुमडवून हे असं होईल याचा आकार. त्याला आपण ज्या नॉट शिवल्या होत्या त्या आपण लावून घेऊया. याला इलास्टिकही लावू शकता तुम्ही, पण मी इथे तुम्हाला नॉट लावून दाखवते. आतल्या साईडनी नॉट लावायची आहे.
नॉड लांबीला तुम्ही 20-22 इंच घेऊ शकता, रुंदीला नेहमी सारखीच 1.5 इंच 1 इंच. हे बघ, हे झालं N95 प्रकारचा मास्क. सहज छान दिसतो अगदी आणि लहान मोठ्यांना सर्वांना कम्फर्टेबल असा हा मास्क आहे. खूप छान ताई, तुम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बनवायला महिलांना शिकवले. तुम्ही हे सगळे मास्क घरी बनवू शकता. हे सर्व प्रकारचे मास्क नक्की बनवा. हा 3D मास्क आहे, एक नॉटवाला आहे, इलास्टिकवाला आहे, N95 प्रकारातला मास्क आहे. तर हे चारही मास्क तुम्ही घरी नक्की बनवा आणि आम्हाला व्हिडिओला रिप्लाय द्या. बनवल्यावर कमेंटमध्ये नक्की टाका. धन्यवाद ताई, सर्व महिलांच्या वतीने इतके छान मास्क बनवायला शिकवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार.